त्या रात्री पण हीच बाईक होती का? म्हणजे 14 ऑगस्टच्या रात्री. तुला खूप कुतूहल आहे ना पुढे काय झालं? कशी गंमत असते ना. जी गोष्ट एखाद्या माणसाला कुतूहलाची वाटते तीच गोष्ट दुसऱ्यासाठी जीवघेणी असू शकते. एखाद्यासाठी स्केचबुकची स्टोरी असते फक्त, पण माझ्यासाठी ती रात्र म्हणजे एक भयानक स्वप्न होतं. ओय, ए चावी दे, चावी दे, चावी दे. काय करत होतीस मगाशी? चावी दे. सॉरी म्हणजे सुसाईड करताना ऍक्च्युअली डिस्टर्ब करायचं नसतं. पण खरं सांगू, मला काय वाटतं, माणसाने आयुष्यात नेहमी नाविन्याचा ध्यास घ्यायला पाहिजे. म्हणजे विष घेणं, गळफास लावून आत्महत्या करणं, या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. झुरळाच्या औषधाने साधं झुरळ मरत नाही. मग माणसं कुठून मरणार? मी तर म्हणतो ना, तू एक नवीन पद्धत शोधून काढ. तुझ्या नावाने. काय नाव तुझं? मीरा. मीरा सुसाईड मेथड. वा, हा, म्हणजे तुझ्या नावाने सुसाईडची मेथड फेमस झाली पाहिजे. काय बोलते तू? अगं मगाशी एवढ्या जोरात मारलंस तुम्हाला. तेव्हाच किडनी फेल झाली आहे. काय बघतोयस? बघ एकदा मागे वळून. रात्रीच्या अंधारात देवाच्या कॅनव्हासवर काय आहे बघ ना. अगं असंही तू मरणारच होतीस ना, मग 2 मिनिटं वळून बघायला काय जातं? अद्भुत आहे ना. कधी बघितलं होतंस याआधी? नाही ना. तू कधी ब्रह्मकमळ उमलताना पाहिलंस? नाही ना. तू सुरवंटाचं फुलपाखरू होताना पाहिलंस? नाही ना. मग सगळं बघ आणि मग जा ना. एवढी काय घाई आहे? मोठ्या मोठ्या गोष्टी सोड, साध्या साध्या गोष्टी तरी तू पाहिलेस? एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदा डोळे उघडताना पाहिलेस? नाही, पण मी एका लहान मुलीला कायमचे डोळे मिटून घेताना पाहिले. म्हणून तुला मुक्ती हवी आहे? मग चल माझ्यावर. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे तुला नवीन जन्म मिळेल. अगं विचार काय करतेस? सुसाईड करताना विचार नाही केलास आणि आता एवढा विचार? माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन ना जिथे तुला कोणी तुझा भूतकाळ विचारणार नाही. वर्तमान काळ तुझ्या हातात असेल आणि भविष्य आपण कुणीच पाहिलं नाहीये. खूप लकी आहेस तू. तुला तो भेटला तरी. तो मला भेटला, त्याने मला इथे आणून सोडलं आणि दुसऱ्याच दिवशी हा निघाला होता, कुणालाच न सांगता. धान्य वगैरे सगळं भरून घ्या आणि काय भाजी वगैरे लागली तर मी मध्ये येईनच. हा, ठीक आहे. काळजी घ्या. चालेल. आवाज काय करताय? बसा बसा बसा. हे बघा, तुम्हाला खाऊ पाहिजे की नाही? मी खाऊ घेऊन येईन की नाही? मला जाऊ दे. ओके. आणि हे बघा, इथल्या सगळ्यांची काळजी घ्यायची, त्रास कोणाला द्यायचा नाही. जा जा जा. नक्की नक्की नक्की. जा जा जा. आवाज करू नका. जा जा.
मी तर चाललो. जाताना कोणाला उठवत नाही मी आता. तू ऐकलंस, इथे आलीस, थँक्यू. कसं आहे ना डॉक्टर, इथून अर्ध्या तासावर स्मशान आहे आणि 2 तासावर हॉस्पिटल. पण जवळ आहे म्हणून आपण स्मशानात तर जात नाही ना. आता इथे आलीस तर इथल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांवर उपचार कर. त्यांना मदत होईल आणि तुलाही ब्रेक मिळेल. बघ, विचार कर. कन्फ्यूज असशील तर विचार सुद्धा करू नकोस. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. आता मी आसपासच्या सगळ्या गावांमध्ये जाते. रोज पेशंट्स तपासते, 4-5 लोकांना बरं करते. हे सगळं फक्त देवामुळे शक्य झालं. त्या दिवशी असाच धूमकेतूसारखा आला आणि तनूला माझ्याकडे सोपवून निघून गेला. तो इथे परत कधी येईल? ते तर कुणालाच माहिती नसतं. ही एवढी एकच गोष्ट वाईट आहे त्याची, टिकत नाही एका जागी. सगळे त्याच्या येण्याची अशी चातकासारखी वाट बघत असतात. सगळेजण खूप मिस करतात त्याला. तू पण? त्याला एकदाही न भेटता तू त्याला शोधत इथपर्यंत आलीस ना, मग मी तर